तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज जे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जो उद्या तुमचा पेपर असणार आहे विज्ञान भाग 1चा. त्यामध्ये नेमकं उद्या कोणते प्रश्न येणार आहेत आणि कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहेत जे की तुम्ही आज अभ्यासणं गरजेचं आहे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर हा व्हिडिओ सुरू करूयात. मी मागच्या गणित भाग 2च्या व्हिडिओमध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले होते त्यावरच प्रश्न आले होते, त्यामुळे हा सुद्धा व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता शेवटपर्यंत जर पाहिला तर उद्या तुम्हाला पेपरमध्ये नक्कीच फायदा होईल. सगळ्यात अगोदर आपण पाहूयात की कोणते टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यामधून परीक्षेमध्ये 100% क्वेश्चन हा विचारला जातो. तर सुरुवातीचा जो टॉपिक आहे तुमचा ग्रॅव्हिटेशन, यामधून तुम्हाला 3 ते 4 मार्काचा एक तरी क्वेश्चन हा दरवर्षी विचारला जातो. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, यामधून सुद्धा तुम्हाला 2 ते 3 मार्काचे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो म्हणजे रिफ्लेक्शन ऑफ लाईट, यामधून सुद्धा तुम्हाला 5 ते 6 मार्काचे क्वेश्चन ही विचारले जातात. त्यानंतर शेवटचा जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे कार्बन कंपाऊंड्स, यामधून सुद्धा तुम्हाला 3 ते 4 मार्काचे क्वेश्चन हे दरवर्षी विचारले जातात. चला तर बघा, आता आपण बघूयात की त्यापैकी नेमकं कोणते प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला तुमचं गणित भाग 1चं पुस्तक काढणं गरजेचं आहे, कारण मी त्यामधूनच तुम्हाला सांगणार आहे की कोणते टॉपिक तुमचे इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, या ठिकाणी केपलर्स लॉ हा खूप म्हणजे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यापैकी तुम्हाला केपलरचे 3 लॉ आहेत ते तुम्हाला पाठच करून ठेवायचे आहेत, कारण त्यापैकी कुठल्या तरी एका तरी लॉवर तुम्हाला प्रश्न हा उद्याच्या पेपरमध्ये विचारला जाणार आहे. त्यामुळे केपलरचे जे लॉ आहेत ते तुम्ही आजच पाठ करून ठेवा. हा व्हिडिओ मराठी मीडियमचे विद्यार्थीसुद्धा बघू शकतात. जरी मी या ठिकाणी पुस्तक उदाहरण म्हणून इंग्लिश मीडियमचं किंवा सेमीचं घेतलं असलं तरीसुद्धा मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा त्यांच्या पुस्तकामध्ये मी जे क्वेश्चन किंवा जे टॉपिक सांगत आहे ते तुम्ही खूण करून घ्यायचे आहे. तर बघा, पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे विद्यार्थी काय करतात तर एक्सरसाइजमधल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करतात, पण ते तुम्हाला जे पुस्तकामध्ये सोडून दिलेले उदाहरणं असतात ते म्हणजे सॉल्व्ड एक्झाम्पल्स, त्याकडे ते दुर्लक्ष करतात. मात्र हेच खूप महत्त्वाचे असतात आणि यावरच तुम्हाला क्वेश्चनही विचारले जातात. फक्त काय होतं तर या ठिकाणच्या तुमच्या ज्या किमती असतात त्या बदलून येतात. त्यामुळं आज तुम्ही जेवढे तुम्हाला सोडवलेले उदाहरणं दिलेले असतील ते सर्व उदाहरणांची एक उदाहरण म्हणून प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर पेज नंबर 10 वरती तुम्हाला जे हे सोडून दिलेलं उदाहरण आहे याची तुम्ही आज प्रॅक्टिस करा. या ठिकाणी तुम्ही वेगळ्या किमती घेऊन सुद्धा प्रॅक्टिस करू शकता, कारण उद्याच्या पेपरमध्ये यासाठी तुम्हाला 3 मार्काचा क्वेश्चन हा नक्कीच विचारला जाईल. मी जे हे तुम्हाला उदाहरणं किंवा क्वेश्चन सांगत आहे ते मी माझ्या मनाने सांगत नाही आहे, तर मी तुमच्या मागील 5 ते 6 वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास केलेला आहे आणि त्यामधून मी असं बघितलं आहे की जे क्वेश्चन किंवा जे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ नीट आणि लक्षपूर्वक बघा आणि शेवटपर्यंतसुद्धा नक्कीच बघा. त्यानंतर पुढचा आपला महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यामधला तुम्हाला सर्वात महत्त्वाचा जो टॉपिक असणार आहे तो मी आता सांगणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला जी डेफिनेशन दिलेली आहे पेज नंबर 18 वरती, ती फार महत्त्वाची आहे. तर बघा, ही जी डेफिनेशनला मी इथं तुम्हाला हायलाईट करून दिलेलं आहे ती डेफिनेशन तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये 2 मार्क्ससाठी विचारली जाऊ शकते. त्यामुळे ही डेफिनेशन आजच पाठ करून ठेवा. त्यानंतर या चॅप्टरमधलं तुम्हाला मॉडर्न पिरियॉडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे, कारण यामधून तुम्हाला फरक किंवा म्हणजे डिफरन्स विचारला जाऊ शकतो किंवा याची व्याख्या विचारली जाऊ शकते किंवा एखाद्या एलिमेंट्सविषयी तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळं याचा तुम्ही नीट आज अभ्यास करा. त्याचबरोबर तुम्हाला पिरियॉडिक ट्रेंड्स इन एलिमेंट्स जे इथं मी तुम्हाला दाखवलेले आहेत हे सुद्धा तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहे, कारण यावरती तुम्हाला ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन असतात, त्यामध्ये तुम्हाला याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा आपला महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तो म्हणजे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. हा सुद्धा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता यामधून तुम्हाला नेमकं कोणते क्वेश्चन विचारले जातील ते आपण आता बघूयात. यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे रायटिंग अ केमिकल इक्वेशन. तुम्हाला केमिकल इक्वेशन हे लिहिता आलं पाहिजे. त्यामुळं पेज नंबर 32 वरती तुम्हाला जी काही माहिती दिलेली आहे त्याचा आज तुम्ही नीट अभ्यास करा आणि केमिकल इक्वेशन लिहायची प्रॅक्टिस करा. त्यानंतर पेज नंबर 34 वरती मी तुम्हाला ज्या काही गोष्टी हायलाईट करून किंवा बॉक्स करून दिलेल्या आहेत ह्या फार म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे या गोष्टींचा सुद्धा तुम्ही आज अभ्यास करा. त्यानंतर पेज नंबर 35 वरती टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स याची तुम्हाला डेफिनेशन किंवा काहीतरी माहिती दिलेली आहे. त्यामधून तुम्हाला रिकामा जाग्यामध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये नक्कीच प्रश्न विचारला जाईल. त्यामुळं ती सुद्धा आज पाठ करून ठेवा. त्याचबरोबर एंडोथर्मिक अँड
एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक जे रिॲक्शन्स आहेत यावरती सुद्धा तुम्हाला फरक विचारला जाऊ शकतो. हा तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला जाईल. त्यामुळं पेज नंबर 39 वरती जे मी तुम्हाला इथं हायलाईट करून दिलेलं आहे त्याचा सुद्धा आज नीट अभ्यास करा. त्यानंतर पुढचा आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता यामधून नेमकं काय इम्पॉर्टंट आहे ते आता आपण बघूयात. तर या चॅप्टरमध्ये तुम्हाला जेवढे काही सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत त्या सगळ्या एक्झाम्पलचा तुम्हाला आज सराव करायचा आहे, जेणेकरून यावरती जर तुम्हाला उद्या प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबर या टॉपिकमधला सर्वात महत्त्वाचा रूल आहे तो म्हणजेच फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल. त्याला मी इथे व्हेरी IMP म्हणून लिहिलेला आहे. हा रूल तुम्हाला आज पाठ करून ठेवायचा आहे, कारण यावरती तुम्हाला 3 ते 4 मार्कासाठी क्वेश्चन हा 100% विचारला जाणार आहे. आता पुढचा आणि महत्त्वाचा आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजेच हीट. या टॉपिकमध्ये तुम्हाला पेज नंबर 69 आणि पेज नंबर 70 वरती तुम्हाला जे सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत त्या सर्व एक्झाम्पलचा तुम्हाला आज सराव करायचा आहे, कारण यावरती तुम्हाला एकतरी एक्झाम्पलचा क्वेश्चन विचारला जाणार आहे. त्यानंतर पुढचा आणि सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपला असणार आहे तो म्हणजेच रिफ्लेक्शन ऑफ लाईट. यामध्ये तुम्हाला पेज नंबर 76 वरती जी आकृती दिलेली आहे इफेक्ट ऑफ ॲटमॉस्फेरिक रिफ्लेक्शन्स, ही आकृती तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये विचारली जाऊ शकते. त्यामुळे या आकृतीचा तुम्ही आज सराव करा. त्याचबरोबर यामध्ये पेज नंबर 78 वरती पार्शियल अँड टोटल इंटरनल रिफ्लेक्शन या ठिकाणी तुम्हाला जी आकृती दिलेली आहे याचा सुद्धा तुम्ही सराव करू शकता. त्यानंतर याच टॉपिकमध्ये तुम्हाला जे सोडून दिलेले उदाहरण आहेत त्यांचा सुद्धा एक एक उदाहरण करून सराव करा. त्यानंतर पुढचा आपला टॉपिक असणार आहे तो म्हणजेच लेन्सेस. यामध्ये तुम्हाला पेज नंबर 87 वरती जी कन्स्ट्रक्शन ऑफ ह्युमन आयची जी आकृती दिलेली आहे या आकृतीचा तुम्हाला पूर्णपणे सराव करायचा आहे, कारण ही आकृती उद्याच्या पेपरमध्ये 100% विचारली जाऊ शकते. त्यानंतर पुढच्या 8 नंबरच्या टॉपिकमध्ये जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते आता आपण पाहूयात. यामध्ये तुम्हाला पेज नंबर 95 वरती रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ डायल्यूट ॲसिड ही जी आकृती दिलेली आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि यावरती तुम्हाला उद्या 100% प्रश्न हा विचारला जाईल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे तो म्हणजेच कार्बन कंपाऊंड्स. तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे तुम्हाला या टॉपिकचा फार डीपमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. यामध्ये तुम्हाला पेज नंबर 114 वरती जी माहिती दिलेली आहे कार्बन कंपाऊंड आणि मॉलिक्युलर मास याचा सुद्धा तुम्हाला नीट अभ्यास करायचा आहे आणि हे पाठच करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर पेज नंबर 117 वरती तुम्हाला व्हेरियस टाईप्स ऑफ हायड्रोकार्बन्स, त्यामध्ये तुम्हाला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स याविषयी जी माहिती किंवा आकृती काढून दिलेली आहे त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, कारण हा प्रश्न तुम्हाला डिफरन्स विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर पेज नंबर 132 वरती तुम्हाला व्हेरियस पॉलिमर्स अँड देअर युजेस हा जो टेबल दिलेला आहे याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण यावरती सुद्धा तुम्हाला उद्या 1 ते 2 मार्काचा क्वेश्चन हा नक्कीच विचारला जाईल. त्यानंतर तुमचा शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे स्पेस मिशन. यावरती तुम्हाला जे सॉल्ड एक्झाम्पल दिलेले आहेत त्यांचं तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस करायची आहे, कारण यावरती तुम्हाला त्यापैकी एक जरी क्वेश्चन विचारला तरीसुद्धा तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. त्याचबरोबरचे तुम्हाला क्वेश्चन असतात की टिपा लिहा, त्यामध्ये तुम्हाला मून मिशन्सविषयी विचारलं जाऊ शकतं, त्यामुळं याचासुद्धा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांगितलं आहे की उद्याचा तुमचा जो पेपर असणार आहे सायन्स पार्ट 1 म्हणजेच विज्ञान भाग 1चा, त्यामध्ये नेमकं कोणते प्रश्न विचारले जातील आणि कोणते क्वेश्चन IMP आहेत त्याचं मी तुम्हाला आता सराव करायला सांगितलेलं आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण पुढचा व्हिडिओ आता सायन्स पार्ट 2चा होणार आहे, त्यामुळं त्याचं नोटिफिकेशन तुमच्याकडे येणं गरजेचं आहे.